विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिसरा चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते आपण बघूया. पॉली मीन्स मेनी आणि नॉमियल मीन्स टर्म्स, म्हणजेच मेनी टर्म्स असा याचा अर्थ होतो. पॉलिनॉमियल्स म्हणजे मेनी टर्म्स. आता पॉलिनॉमियल्स म्हणजे काय आणि त्याची डेफिनेशन काय येते ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्या अगोदर मी इथं काही उदाहरणं घेतलेली आहेत, काही एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्याच्यावरून आपण पॉलिनॉमियलची डेफिनेशन बघणार आहोत. त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा. x³ मायनस 3/4 x² प्लस x प्लस 9. आता बघा, हे जे पहिलं एक्झाम्पल आहे किंवा दुसरं तिसरं तिन्ही पण एक्झाम्पल जे आहेत ती अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये अंक आणि अक्षरं दोन्ही असतात त्याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. आता अंक म्हणजे तुम्हाला कळतं 1 2 3 4 प्लस मायनस काय असेल ते, आणि अक्षरं म्हणजे ए पासून झेड पर्यंत आपण जे वापरणार आहे, जे अक्षर असतात ते असतं. आता आपण कधी ए वापरतो, कधी झेड वापरतो, कधी एक्स वापरतो. त्याला आपण अक्षर मराठीमध्ये म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो, व्हॅरिएबल. त्याला काय म्हणतो आपण, व्हॅरिएबल. आणि त्या व्हॅरिएबल, आता इथं जर व्हॅरिएबल बघितलं तर काय व्हॅरिएबल दिसतोय आपल्याला, एक्स दिसतोय. आणि एक्स बरोबर त्याच्याबरोबर आलेला जो अंक असतो त्याला म्हणायचं कोइफिशियंट. म्हणजे ज्या एक्सप्रेशनमध्ये व्हॅरिएबल आणि कोइफिशियंट असतात त्याला म्हणतात मग अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे व्हॅरिएबल पण असायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर कोइफिशियंट हा असतोच. काही जरी नसलं तरी एक तर कोइफिशियंट हा असतो. म्हणजे ज्या एक्सप्रेशनमध्ये व्हॅरिएबल असतात, म्हणजे ए पासून झेड पर्यंत कुठलं तरी एक अक्षर असतं आणि ते इक्वेशन तयार झालेलं असेल, एक्सप्रेशन तयार झालेलं असेल तर त्याला म्हणायचं अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता हे पहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघा. x³ मायनस 3/4 x² प्लस x प्लस 9. ह्याच्यामध्ये व्हॅरिएबल काय आलेला आहे, एक्स व्हॅरिएबल आलेला आहे. आणि जो व्हॅरिएबल असतो त्याच्या डोक्यावरती काहीतरी अंक असतो लिहिलेला, ती त्याची काय असते, पॉवर, किंवा त्यालाच आणखी दुसरं नाव आहे इंडेक्स. त्याला दुसरं नाव काय आहे, इंडेक्स. ती त्या व्हॅरिएबलची काय असते, पॉवर किंवा इंडेक्स असते. आता पहिली टर्म होईल. आता ह्या एक्सप्रेशनमध्ये 4 टर्म आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. मग इथं पहिली जी टर्म आहे त्याचं, त्या व्हॅरिएबल एक्सचं पॉवर किंवा इंडेक्स किती आहे बघा, 3 आहे. नंतर दुसरी टर्म, त्या दुसऱ्या टर्मची इंडेक्स किती आहे, 2 आहे. नंतर तिसरी टर्म एक्स, इथं काय नाही लिहिलेलं, काय नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. आणि चौथी टर्म जी आहे 9, म्हणजे कशी आहे, ती कॉन्स्टंट टर्म आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, कॉन्स्टंट टर्म असेल तर त्याचं इंडेक्स ही नेहमी 0 असते. कारण हे 9 आपण कसं लिहू शकतो, 9 गुणिले 1. हेच आणखी आपण 9 गुणिले, आता इथे एक्स आले म्हणजे x⁻0 लिहू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत काय असते, नेहमी 1 असते. म्हणजे किती झालं, 9 झालं. म्हणून इथं आपण x⁻0 आपण नाही लिहिलं तरी चालते, म्हणून फक्त इथे आपण 9 घेतलेलं आहे. आणि त्याची इंडेक्स किती आली, मग 0 आली. म्हणजे हे जे पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं त्याचे इंडेक्स किती आले बघा. पहिल्या टर्मची इंडेक्स 3, दुसऱ्या टर्मची इंडेक्स 2, तिसऱ्या टर्मची इंडेक्स 1 आणि चौथ्या टर्मची इंडेक्स आली 0. आणि त्याच्यावर आलेलं कोइफिशियंट किती आहे, ह्याचा कोइफिशियंट काय नाही म्हणजे इथे 1 आहे. x² चा कोइफिशियंट किती आहे, -3, चिन्हासहित घ्यायचं, -3/4. इथे एक्सचा कोइफिशियंट किती आहे, 1. आणि हे कॉन्स्टंट टर्म. आता हे झाले पहिल्या एक्झाम्पलचे इंडेक्स झाले. दुसरं एक्झाम्पल बघूया. इथं आता मी 2 व्हॅरिएबल घेतले, m आणि n, 2 व्हॅरिएबल घेतलेले असेल. तर पहिल्या टर्मचं इंडेक्स किती आहे, 2. दुसऱ्या टर्म n, त्याची इंडेक्स किती आहे, 3. तिसरी टर्म त्याची इंडेक्स किती आहे, 3. आणि चौथी टर्म 6. म्हणजे काय आलं, इथं कॉन्स्टंट नंबर आला. कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याची इंडेक्स किती असते, नेहमी 0 असते. या पद्धतीने. आणि इथं आता बघा, इथं इंडेक्स किती येईल मग, 10. कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे त्याची इंडेक्स किती आली, 0 आली. आता ह्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये बघा, आपण जर इंडेक्स बघितल्या तर इंडेक्स ह्या कशा आहे, सगळ्या होल नंबर्स आहेत. होल
होल नंबर तुम्हाला माहिती आहेत, नॅचरल नंबर, होल नंबर माहिती आहे तुम्हाला. होल नंबर म्हणजे 0, 1, 2, 3, 4 या पद्धतीनं, म्हणजे 0 आणि सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स तसेच आहेत बघा. 0 पण आहे आणि सगळ्या पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. मग ह्याच्यावरून आपल्याला पॉलिनॉमियलची डेफिनेशन काय तयार करता येते बघा. म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये सगळ्या व्हेरिएबलचा इंडेक्स हा होल नंबर असतो, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणतात, पॉलिनॉमियल्स. बघा मी डेफिनेशन लिहिलेली आहे. In an algebraic expression, if the powers of the variables, powers म्हणजेच index, powers of the variables are whole numbers, whole numbers पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4 असे अनंतापर्यंत, then that algebraic expression is known as polynomial. By definition, in an algebraic expression, if the powers of the variables are whole numbers, then that algebraic expression is known as polynomial. आणि म्हणून हे सगळे जे आहेत एक्झाम्पल ती कशाचे आहेत, पॉलिनॉमियलचे आहेत. बरोबर. म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबलची पॉवर्स किंवा व्हेरिएबलची इंडेक्स ही काय असते, नेहमी होल नंबर्स असते, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय म्हणतात, पॉलिनॉमियल. ओके. आता खाली एक मी आणखी 2 एक्झाम्पल घेतलेत बघा. काय आहेत एक्झाम्पल बघा. √x + 7. आता हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, पण हे पॉलिनॉमियल आहे का बघा बरं. इथं √x याचा अर्थ हे मी असं कसं लिहू शकते बघा, x⁻² + 7. आता ह्याचे इंडेक्स बघा, एक्सचा इंडेक्स किती आला, 1/2. 7 त्याचा इंडेक्स किती, कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट नंबर आहे म्हणजे काय आलं, 0 आलं. आता बघा बरं, 1/2 आणि 0 हे त्याचे इंडेक्स आले व्हेरिएबलचे. मग ही पॉलिनॉमियल आहे का. आपल्याला काय सांगितले की अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलचे इंडेक्स कसा असायला पाहिजे, होल नंबर असायला पाहिजे. मग 1/2 हा होल नंबर आहे का, नाही. त्यामुळं ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे परंतु पॉलिनॉमियल नाही. त्याचबरोबर दुसरं एक एक्झाम्पल बघा, 1/m + 6. आता हेच मी कसं लिहू शकते बघा, m⁻1. छेदामध्ये m आहे, ते अंशस्थानी गेले काय होईल, m⁻1 + 6. आता ह्याचंच इंडेक्स बघा काय होईल, मग एमचं इंडेक्स किती आलं इथं, -1. 6चं इंडेक्स किती आहे, 0. कॉन्स्टंट नंबर आहे म्हणून त्याची इंडेक्स 0. आता इथं बघा व्हेरिएबलचे इंडेक्स काय आले अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या, -1 आणि 0. मग -1 होल नंबर आहे का, नाही. आणि म्हणून ही सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे परंतु ह्याच्यामध्ये येणारे व्हेरिएबलचे इंडेक्स हे सगळे होल नंबर्स नाहीत, म्हणून ही सुद्धा पॉलिनॉमियल नाही. म्हणजे हे दोन्ही पॉलिनॉमियल नाहीत. आणि हे वरचे 3 एक्झाम्पल जे घेतले होते ते पॉलिनॉमियल आहेत. म्हणजे पॉलिनॉमियल असण्यासाठी महत्वाचं काय आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये सगळ्या व्हेरिएबलचा इंडेक्स हा कंपल्सरी होल नंबर असायला पाहिजे. आणि ज्या वेळेला त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा व्हेरिएबलचा इंडेक्स हा होल नंबर असतो त्यावेळेला ती पॉलिनॉमियल ही, त्यावेळेला ती अल्जेब्रिक एक्सप्रेशन ही पॉलिनॉमियल असते. आता इथं बघा याचा अर्थ काय होतो, सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल होतील का. मग बघा इथं 1-2 प्रश्न घेतलेले आहेत. इज एव्हरी अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज अ पॉलिनॉमियल. सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल होतील का. आता इथं बघा हे पण अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत पण हे पॉलिनॉमियल आहेत का, नाहीत. इथं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत ते पॉलिनॉमियल आहेत, पण हे अल्जेब्रिक एक्सप्रेशनच आहेत परंतु ते पॉलिनॉमियल नाहीत. याचा अर्थ सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहेत का, मग नाही, नो. याचा आन्सर काय येईल, नो. इज एव्हरी पॉलिनॉमियल अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आता सगळे पॉलिनॉमियल हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतात का, तर ते असणार आहे. सगळे जे काय पॉलिनॉमियल असणार आहेत ते सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असणार आहेत. म्हणजे पॉलिनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं परंतु सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल असतीलच असं नाही. लक्षात येते का बघा, सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल असतीलच असं नाही परंतु सगळे पॉलिनॉमियल हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतात. तर अशा पद्धतीनं ह्या पहिल्यांदा छोटंसं एक इंट्रोडक्शन होतं. नंतर आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे त्या पॉलिनॉमियलचे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स. आता पॉलिनॉमियलचे टाइप्स आपल्याला 2 प्रकारे बघायचे. एक पहिला टाइप आहे तो म्हणजे बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. आता पॉलिनॉमियल्स ह्याच्यामध्ये काय आहेत, पॉली म्हणजे मी मगाशी सांगितलं, पॉली मीन्स मेनी आणि नॉमियल्स मीन्स टर्म, म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त टर्म्स आहेत. बरोबर आहे. मग आता
दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत त्याच्यावरून त्याचे टाइप्स केलेले आहेत. त्यातला ह्याच्यामध्ये नंबर्स ऑफ टर्म्स वरती आधारित पॉलिनॉमियलचे आपल्याला 3 टाइप्स बघायचे. त्यातला पहिला टाइप आहे तो म्हणजे मोनोमियल. दुसरा टाइप आहे बायनॉमियल आणि तिसरा टाइप आहे ट्रायनॉमियल. आता तुम्हाला नावावरच थोडंसं लक्षात येत असेल. मोनो मीन्स एक, बाय म्हणजे 2 आणि ट्राय म्हणजे 3. आता टर्म्सवरती आधारित आहे म्हणजे मोनोमियल याचा अर्थ ह्या पॉलिनॉमियलमध्ये काय असणार आहे, एकच टर्म असणार आहे. बायनॉमियल मीन्स ह्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म्स असणार आहेत आणि ट्रायनॉमियल मीन्स ह्या पॉलिनॉमियलमध्ये 3 टर्म्स असणार आहेत. बघा ह्याचं एक्झाम्पल घेते मी. एक्झाम्पल 2x². नुसतं कॉन्स्टंट एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. 7. आता 2x² म्हणजे इथे काय आहे, एकच टर्म आहे. 7 एकच टर्म आहे म्हणून ही काय झाली, मोनोमियल. बायनॉमियल 5m² + 6. इथं तर 2 टर्म झाली, ही एक टर्म झाली, ही एक टर्म झाली म्हणून हिला काय म्हणायचं मग, बायनॉमियल. समजा असं घेतलं 1/2 y + 7. ही सुद्धा काय झाली, बायनॉमियल झाली. 2 टर्म, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे म्हणून हिला काय म्हणायचं, बायनॉमियल. नंतरचे आहे ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल 3/4m² - 2m + 5. इथं बघा एक, ही दुसरी आणि ही तिसरी, तर 3 टर्म आल्या म्हणून ही काय झाली, ट्रायनॉमियल. आणखी एक एक्झाम्पल घेते पाहिजे तर x² - √5x + 6. बघा 1, 2 आणि 3 टर्म आहेत म्हणून ह्याला म्हणायचं ट्रायनॉमियल. बघा पॉलिनॉमियलचे टाईप कशावरती आधारित आहे, टर्म्सवरती आधारित आहे. 3 टाईप्स आहेत टर्म्सवरती आधारित, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मोनोमियल म्हणजे ज्या पॉलिनॉमियलमध्ये एकच टर्म्स असते, एकच टर्म आहे त्याला म्हणायचं मोनोमियल. बायनॉमियल म्हणजे ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत त्याला म्हणायचं बायनॉमियल. आणि ट्रायनॉमियल म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये 3 टर्म्स आहेत त्याला म्हणायचं ट्रायनॉमियल. बघा मोनोमियल म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये किंवा पॉलिनॉमियलमध्ये एकच टर्म आहे, ह्याच्यामध्ये 2 टर्म आहे त्याला बायनॉमियल, 3 टर्म आहे त्याला ट्रायनॉमियल. बघा मग मोनोमियल काय येणार इथं, ओनली 1 टर्म इन दी पॉलिनॉमियल. ज्या पॉलिनॉमियलमध्ये एकच टर्म असते तिला म्हणायचं मोनोमियल. इथे काय येणार, 2 टर्म्स इन दी पॉलिनॉमियल. आणि इथं काय येणार मग, 3 टर्म्स इन दी पॉलिनॉमियल. मग आता पॉलिनॉमियलचे टाईप 3 टर्म्सवरती आधारित, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. मग काय, आता मोनोमियल म्हणजे काय झालं, ज्या पॉलिनॉमियलमध्ये ओनली 1 टर्म असते तिला म्हणायचं मोनोमियल. ज्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म्स असतात तिला म्हणायचं बायनॉमियल. आणि ज्या पॉलिनॉमियलमध्ये 3 टर्म्स असतात त्याला म्हणायचं ट्रायनॉमियल. अशा पद्धतीनं पॉलिनॉमियलचे टर्म्सवरती आधारित हे 3 टाईप्स आहेत, मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. इथं फक्त आपल्याला काय बघायचंय, त्या पॉलिनॉमियलमध्ये किती टर्म्स आहेत त्याच्यावरती हे 3 प्रकार आहेत. नंतर पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला. आता बघा पॉलिनॉमियल लिहित असताना नेहमी समजा तुम्हाला अशी एक पॉलिनॉमियल दिली, x³ - 2x² + 6 अशी पॉलिनॉमियल दिली, ती लिहिण्याची पद्धत कशी आहे, p ऑफ x म्हणजे पॉलिनॉमियल ऑफ x. इथं x आहे म्हणून इथं x. हे कसं लिहिणार मग, x³ - 2x² + 6. समजा y मध्ये असेल y² + 3/2y + 5/3 असं असेल तर हे कसं येणार मग, p ऑफ y इज इक्वल टू y² + 3/2y + 5/3 असं लिहिण्याची पद्धत आहे पॉलिनॉमियल. p ऑफ x, ह्यामध्ये जे असेल अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये ते इथं x असेल तर x व्हेरिएबल, y असेल तर y व्हेरिएबल, m असेल तर m, n असेल तर n, जे काही व्हेरिएबल दिलेलं असेल त्याच्यावरून
हे लिहिलं जातं. नंतरचा पॉइंट बघायचा आपल्याला, डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. आता आपल्याला पॉलिनॉमियलची काय काढायचे, डिग्री काढायची. पण ती पॉलिनॉमियल कशी आहे, इन वन व्हेरिएबल. पॉलिनॉमियल आतापर्यंत मी आता एकाच व्हेरिएबलमध्ये घेतलेत. मग अशा एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला पॉलिनॉमियल म्हणजे काय बघत असताना आपण तिथं एम आणि एन दोन्हीचा उल्लेख केला होता. पण आतापर्यंत मी एक्झाम्पल घेत असताना सगळं एम तर एम, एक्स तर एक्स, असं एकच व्हेरिएबल वापरलेलं आहे. आता पहिल्यांदा आपल्या इथं हा पॉईंट काय आपल्याला, डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. एकच व्हेरिएबल त्या पॉलिनॉमियलमध्ये असेल तर त्याची डिग्री कशी काढली जाते. तर बघा ह्याचं एक्झाम्पल घेते. फॉर एक्झाम्पल, जर 2x⁵ मायनस 5x³ प्लस 2/3x + 6 असं एक्झाम्पल आहे. आता इथं एक्स एकच व्हेरिएबल आहे आणि ही पॉलिनॉमियल आहे. कारण इथं इंडेक्स किती आहे, 5 आहे, इथं 3 आहे, इथे 1 आहे, इथं 0 आहे. म्हणजे सगळे होल नंबर्स आहेत, म्हणजे ही पॉलिनॉमियल आहे. आणि इन वन व्हेरिएबल एकच व्हेरिएबल एक्स घेतलेला आहे, म्हणून ही एकाच व्हेरिएबलमधली ही पॉलिनॉमियल आहे. आता ह्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढली जाते, तर बघा ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, जे व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबलचा मोठ्यात मोठा इंडेक्स काय आहे तो बघायचा. म्हणजे मोठ्यात मोठा घातांक काय आहे तो बघायचा. मोठ्यात मोठा घातांक म्हणजे त्या पॉलिनॉमियलची ती डिग्री असते. आता इथं घातांक किती आहे, घातांक म्हणजे इंडेक्स म्हणतो किंवा त्याला पॉवर म्हणतो. इथं 5 आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे आणि इथं किती आहे, 0 आहे. म्हणजे सगळ्यात मोठी इंडेक्स किती झाली, 5 झाली. म्हणजे ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली, मग 5 झाली. डिग्री इज इक्वल टू 5. म्हणजे हायेस्ट इंडेक्स त्या पॉलिनॉमियलचा, हायेस्ट इंडेक्स म्हणजे ती त्या पॉलिनॉमियलची काय असते, डिग्री असते. बघा, इन केस ऑफ a polynomial in one variable, the highest power of the variable is called the degree of the polynomial. Is called degree of the polynomial. हे कधी, ज्या वेळेला एकच व्हेरिएबल असतं त्यावेळेला त्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढायची, तर हायेस्ट पॉवर ऑफ दी व्हेरिएबल. त्या पॉलिनॉमियलमध्ये जे व्हेरिएबल आलेले आहे त्या व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा घातांक, हायेस्ट पॉवर, सगळ्यात मोठा घातांक त्या पॉलिनॉमियलमध्ये जो असणार आहे तो त्या पॉलिनॉमियलची काय असणार आहे, डिग्री असणार आहे. ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असणार आहे. द हायेस्ट पॉवर ऑफ दी व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ दी पॉलिनॉमियल. मग इथं जे पॉलिनॉमियल घेतली होती त्याची सगळ्यात मोठी डिग्री किंवा सगळ्यात मोठी इंडेक्स किती आहे, पॉवर किती आहे, ती 5 आहे. म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली, 5 झाली. नंतर आता ह्या एक व्हेरिएबल असेल तर झालं. समजा जास्त व्हेरिएबल असतील त्या पॉलिनॉमियलमध्ये तर त्याची डिग्री कशी काढायची. बघा, डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. काय पॉइंट आहे बघा, डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियलची डिग्री. पण पॉलिनॉमियल कशी आहे, इन मोर दॅन वन व्हेरिएबल. पॉलिनॉमियल कशी आहे, पॉलिनॉमियलमध्ये काय आहेत, व्हेरिएबल किती आहेत, मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त व्हेरिएबल असतील तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढायची. फॉर एक्झाम्पल, आता पुस्तकातलं घेते बघा, 3m³ n⁶ प्लस 7m² n³ मायनस mn. ही पॉलिनॉमियल दिली आणि ह्याची आपल्याला डिग्री काढायची. आता इथं बघा व्हेरिएबल काय आले, 2 आलेत, m आणि n, हे 2 व्हेरिएबल आलेले. मग असं असेल त्यावेळेला त्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढायची. आता इथं बघा 3 टर्म आहेत, ही एक टर्म आहे, ही 2 टर्म आणि ही तिसरी टर्म आहे. तर प्रत्येक टर्मच्या जे व्हेरिएबलची इंडेक्स आहेत त्या इंडेक्सची बेरीज करायची. आता इथं बघा, इथं m व्हेरिएबल आहे, त्याची इंडेक्स किती आहे, 3 आहे. इथं n आहे, त्याची इंडेक्स किती आहे, 6. त्यांच्या दोघांची बेरीज 3 + 6 किती झाले, 9 झाले. नंतर दुसरी टर्म, mचा इंडेक्स किती आहे, 2. इथे nचा इंडेक्स किती आहे, 3. ह्या दोघांची बेरीज 2 + 3 किती झाले, 5 झाले. इथे mचा इंडेक्स काय नाही, म्हणजे काय असणार, इथं 1 असणार. nचा इंडेक्स किती आहे, 1 आहे. ह्या दोघांची बेरीज किती आली, 2. आता प्रत्येक टर्मच्या
इंडेक्सची आपण बेरीज केली आणि जी बेरीज जास्त येते ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. आता बघा इथं 9 आहे, 5 आहे, 2 आहे, जास्त काय आहे 9 आहे, म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली, डिग्री इज इक्वल टू किती आलं मग 9 आलं. ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली मग 9 आली. म्हणजे प्रत्येक टर्म मधल्या इंडेक्सची बेरीज करायची आणि जी बेरीज जास्त येते ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. ही एक टर्म, 2 टर्म आणि 3 टर्मच्या मध्ये असणारे जे व्हेरिएबल आहे त्यांच्या इंडेक्सची बेरीज केली आणि जी बेरीज जास्त येईल ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते आणि म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली 9 आली. तर अशा पद्धतीनं डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. बघा आतापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, परत एकदा सांगते. पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, तर ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलच्या पॉवर्स हे काय असतात, होल नंबर्स असतात, व्हेरिएबलचे इंडेक्स हे होल नंबर्स असतात, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो, पॉलिनॉमियल म्हणतो. आणि आणखी एक तुम्हाला सांगितलं मी की सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे पॉलिनॉमियल नसतात, परंतु सगळे पॉलिनॉमियल हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतात. त्याच्यासाठी मी हे 2 उदाहरणं दिली होती. ह्या दोन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत परंतु पॉलिनॉमियल नाहीत. का नाहीत ते तुम्हाला सांगितलं, कारण ह्यांचे पॉवर जे आहेत व्हेरिएबलचे ते होल नंबर्स नाहीत, म्हणून हे दोन्ही एक्झाम्पल जी घेतलेली होती ती पॉलिनॉमियल्स नाहीत. म्हणून सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नसतात, परंतु सगळे पॉलिनॉमियल्स हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतात, हे आपण बघितलं. नंतर आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बघितलं, टर्म्सवरती आधारित 3 टाइप्स सांगितले, मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. मोनोमियलमध्ये ओनली 1 टर्म पॉलिनॉमियलमध्ये असते. बायनॉमियलमध्ये त्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म्स असतात त्याला म्हणायचं बायनॉमियल, आणि ज्या पॉलिनॉमियलमध्ये 3 टर्म्स असतात त्याला म्हणायचं ट्रायनॉमियल. आणि ही त्याची घेतलेली मी एक्झाम्पल आहे. आणि पॉलिनॉमियल लिहिण्याची पद्धत पी ऑफ एक्स किंवा पी ऑफ वाय या पद्धतीने लिहिली. त्या जिथं एक्स किंवा वाय जे काय घेतलेलं असते त्याच्याबद्दल पी ऑफ वाय, पी ऑफ एक्स किंवा पी ऑफ एम या पद्धतीनं लिहिलं जातं. नंतरचा पुढचा पॉईंट बघितला, डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. एकच व्हेरिएबल त्या पॉलिनॉमियलमध्ये असेल तर त्याची डिग्री कशी काढली जाते, तर ती डिग्री कशी काढली जाते, तर त्या व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा घातांक, त्या व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा घातांक म्हणजेच त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. मग हे आपण एक्सचं व्हेरिएबल असणारी पॉलिनॉमियल घेतली होती आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठा घातांक, सगळ्यात मोठा इंडेक्स, सगळ्यात मोठी पॉवर किती आहे, 5 आहे. म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली, 5. आणि ते लिहिले मी, द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल, व्हेरिएबलचा सगळ्यात मोठा घातांक, त्याला म्हणायचं त्या व्हेरिएबलची डिग्री. आणि या पद्धतीने ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आली, 5. नंतरचा पॉईंट बघितला आपण, डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल. एकापेक्षा जर जास्त व्हेरिएबल असतील तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी काढायची, तर ती कशी सांगितली, त्या टर्ममध्ये प्रत्येक टर्मच्या घातांकांची बेरीज करायची त्या त्या टर्मपुरती. इथे 3 टर्म आहेत म्हणून आपण 3 बेरीज झाल्या आपल्या. तर प्रत्येक टर्ममध्ये असणारे जे व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या घातांकाची बेरीज करायची आणि जी बेरीज जास्त येते ती त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला बेरीज जास्त किती आली आहे, 9 आली आहे, म्हणून ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली, 9 झाली. तर इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. नंतरचा पुढचा पॉईंट बघणार आहे आपण, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन डिग्री. टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स आता आधारित आहे बेस्ड ऑन डिग्री. मग अशा आपण पॉलिनॉमियलचा टाइप बघितला, पण तो कशाच्या आधारे, टर्म्सच्या आधारे. त्याच्यामध्ये आपण डिग्रीचा विचार केलेला नव्हता, घातांक किती आहे ते आपण बघितलेलं नव्हतं, फक्त टर्म किती आहेत ते आपण बघितलेलं होतं. आता आपण काय बघणार आहे, टर्म किती आहेत बघणार नाही, फक्त त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे ते आपण बघणार आहे. तर त्याच्यावरून ह्या पॉलिनॉमियलचे सुद्धा इथं 3 प्रकार केलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे लिनियर पॉलिनॉमियल. लिनियर पॉलिनॉमियल. दुसरा प्रकार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल.
क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि तिसरा प्रकार आहे क्युबिक पॉलिनॉमियल. आता लिनियर पॉलिनॉमियल ह्याचा अर्थ काय होतो? लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते, डिग्री 1 असते त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. नंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री क्वाड्रॅटिक म्हणजे 2 असणार आहे. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते त्या पॉलिनॉमियलला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि इथे किती असेल मग डिग्री? क्युबिक म्हणलं की 3 असेल. ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते त्याला म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. डिग्री 1 असली की लिनियर पॉलिनॉमियल, डिग्री 2 असली की क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि डिग्री 3 असली की ते म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. आता फॉर एक्झाम्पल बघा, समजा 3m + 9. आता ह्याची डिग्री किती आहे बघा? m⁻1 आणि इथं डिग्री किती? 0. म्हणजेच ह्या पूर्ण पॉलिनॉमियलची डिग्री किती झाली? 1 झाली. म्हणजेच हे काय झालं? लिनियर पॉलिनॉमियल झालं. नंतर डिग्री 2 असणार आहे म्हणजे आता 2y² + 6. आता 2y² + 6 ह्याची डिग्री किती झाली? 2 झाली. हायेस्ट इंडेक्स किती आहे या पॉलिनॉमियलचा? 2 आहे. याचा अर्थ याची डिग्री किती आहे? 2 आहे. म्हणून ही काय झाली? क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ह्याचं एक्झाम्पल घेऊयात क्युबिक पॉलिनॉमियलचं. ह्याची डिग्री किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजे. m³ - 2/3m - 6 असं असेल. तर ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे बघा? हायेस्ट इंडेक्स 3 आहे म्हणजे डिग्री 3 आली म्हणून ह्या पॉलिनॉमियलला काय म्हणायचं मग? क्युबिक पॉलिनॉमियल. म्हणजे बघा आता लिनियर पॉलिनॉमियल डिग्री 1 असेल त्यावेळेला म्हणायचं, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल डिग्री 2 असेल त्यावेळेला आणि क्युबिक पॉलिनॉमियल डिग्री 3 असेल त्यावेळेला. इथं टर्म्स किती आहेत ते आपण बघणार नाही, फक्त काय बघणार आहे? त्या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे त्याच्यावरून त्याचे हे 3 प्रकार: लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. तर अशा पद्धतीनं टर्म्सवरती आधारित 3 प्रकार आणि डिग्रीवरती आधारित 3 प्रकार. टर्म्सवरती आधारित 3 प्रकार: मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. आणि डिग्रीवरती आधारित 3 प्रकार: लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. नंतरचा पॉइंट बघायचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म and index form. Of a polynomial. आता तुम्हाला जी पॉलिनॉमियल दिलेली असेल त्याचे काय करायचं आहे? आपल्याला स्टँडर्ड फॉर्म लिहायचा आहे, कोएफिशिएंट फॉर्म लिहायचा आहे आणि इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. आता तो कसा लिहायचा असतो बघूया. फॉर एक्झाम्पल एक मी पॉलिनॉमियल घेते, x - 3x² + 5 + x⁴. ही पॉलिनॉमियल घेतलेली आहे आणि ह्याचा आपल्याला काय करायचं? स्टँडर्ड फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. परीक्षेला प्रश्न असतो खाली जे पॉलिनॉमियल दिलेले आहे त्याचा स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म आणि कोएफिशिएंट फॉर्म लिहा, अशा पद्धतीनं प्रश्न असतो. तर आता पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म येईल. स्टँडर्ड फॉर्म काय येतोय बघूया. स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय बघा. आता आपल्याला नेहमी लिहिताना आपण काय लिहितो, कसं लिहितो, कुठली अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहित असताना नेहमी तर घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणं. म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणं म्हणजेच तो पॉलिनॉमियलचा काय झाला? स्टँडर्ड फॉर्म. मग आता इथं बघा आहे का घातांकाचा उतरता क्रम? नाही. कसं आहे? मागं पुढे ठेवा. इथं घातांक 1 आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे, इथं 4 आहे, मागं पुढे आहे ते. मग ते घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणं म्हणजेच काय झाला? तो त्या पॉलिनॉमियलचा स्टँडर्ड फॉर्म. मग काय करायचं? पहिल्यांदा जास्त घातांक असलेली टर्म पहिल्यांदा घ्यायची. जास्त घातांक असलेली टर्म कुठली आहे? x⁴ ती येते, x⁴. त्याच्यानंतर कमी घातांक असलेली किती आहे? x² चिन्हासहित घ्यायचं. x² काय आहे? -3x², चिन्हासहित -3x². नंतर त्याच्यानंतरच्या कमी घातांक असलेली +x आणि नंतर +5. हा झाला स्टँडर्ड फॉर्म. घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणं म्हणजेच ते झालं त्याचा स्टँडर्ड फॉर्म. नंतर आता स्टँडर्ड नंतर आपण लिहिणार आहे पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म आणि इंडेक्सवरून आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म लिहिता येतो. म्हणून आपण आता पहिल्यांदा इंडेक्स फॉर्म लिहूया.
आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय असते बघा, आता ह्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये बघा x⁴ नंतर x² आले, x⁵ ची टर्म नाही इथं. मग ज्या टर्म्स नाहीत त्या ह्याच्यामध्ये घालायच्या, लिहायच्या इथं, त्याला म्हणायचं मग इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म काय येईल बघा, x⁴. आता x³ ची टर्म नाही ती लिहिताना कशी लिहायची, +0 म्हणजे काय झालं, 0 झालं, त्यामुळे काही फरक पडत नाही. नंतर x² ची टर्म 3x², नंतर x आहेच आहे +x +5 कॉन्स्टंट टर्म, ह्याला झाला इंडेक्स फॉर्म. म्हणजे ज्या मधल्या टर्म्स गाळलेल्या असतात त्या 0 घेऊन लिहायच्या, त्याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. आणि ह्या इंडेक्स फॉर्म वरून लिहायचं आपल्याला कोइफिशियंट फॉर्म. कोइफिशियंट लिहिताना ते नेहमी गोल कंसात लिहायचा. आता कोइफिशियंट म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, व्हॅरिएबल बरोबर आलेले जे अंक असतात त्याला म्हणायचं कोइफिशियंट, चिन्हासहित लिहायचे. आता x ह्याच्यावर आलेला अंक काय आहे, काय नाही म्हणजे तिथं 1 आहे. नंतर x³ त्याच्यावर आलेले व्हॅरिएबल 0, x² त्याच्यावर आलेले व्हॅरिएबल -3, x त्याच्यावर आलेले व्हॅरिएबल 1 आणि ही कॉन्स्टंट टर्म 5. तर अशा पद्धतीने हा झाला कोइफिशियंट फॉर्म. मग तुम्हाला पॉलिनॉमियल दिली होती, त्याचं स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म आणि कोइफिशियंट फॉर्म या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. पण कधी कधी काय विचारतात, कोइफिशियंट फॉर्म तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला मग असं पॉलिनॉमियल लिहायला सांगतात, ती पण तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. मग आता ती लिहिताना काय करायचं बघा, पहिल्यांदा कोइफिशियंट किती आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 कोइफिशियंट आहेत. मग ते लिहिताना काय करायचं, 1नी इंडेक्स कमी घ्यायचा. म्हणजे कसं येईल बघा, आता मग 1नी इंडेक्स कमी म्हणजे काय झालं, x⁴. नंतर काय आलं +0, ह्याच्यानंतर किती येणार, क्यूब येणार. नंतर चिन्हासहित -3 क्यूब झाल्यानंतर x² आला. नंतर इथं +1x आणि नंतर +5. आणि हेच कसं लिहिणार मग, आता 0ची टर्म गाळली तरी चालते, x⁴ -3x² +1x +5 आलं का बघा. पहिलं आपले हे स्टँडर्ड फॉर्म x² -3x² +1x, इथं 1 नाही लिहिलं तरी चालतं, लिहिलं तरी चालतं, आणि +5. म्हणजे तुम्हाला पॉलिनॉमियल दिल्यानंतर त्याच्यावर वरून कोइफिशियंट लिहा, किंवा कोइफिशियंट दिले असतील तर त्याच्यावरून तुम्हाला पॉलिनॉमियल लिहा. असे दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर अशा पद्धतीनं आपलं इथंपर्यंतचं हे आपलं बेसिक होतं, आणि ह्याच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 सोडवायचं आहे. मग त्याच्या अगोदर आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा पॉलिनॉमियल म्हणजे काय, नंतर पॉलिनॉमियल नंतर टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन टर्म्स बघितले, 3 टर्म्सवरती आधारित 3 टाइप्स बघितले, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. नंतर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल असते. परीक्षेच्या वेळेला डिग्री म्हटलं की नीट बघायचं, त्याच्यामुळे त्या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये किती व्हेरिएबल आहेत. एकच व्हेरिएबल असेल तर हायेस्ट इंडेक्स म्हणजे तो पॉलिनॉमियलची डिग्री असते. नंतर एकपेक्षा जर जास्त व्हेरिएबल असतील त्या पॉलिनॉमियलमध्ये तर त्यावेळेला डिग्री कशी काढायची, तर प्रत्येक टर्ममध्ये जे काही व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलच्या इंडेक्सची बेरीज घ्यायची, आणि जी बेरीज जास्त येते ती त्या पॉलिनॉमियलची काय असते, डिग्री असते. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघितला, टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन डिग्री, डिग्रीवरती आधारित पॉलिनॉमियलचे टाइप्स बघितले. ते सुद्धा 3 टाइप्स आहेत, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्युबिक पॉलिनॉमियल. मग लिनियर पॉलिनॉमियल कुणाला म्हणायचं, तर ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते त्याला म्हणायचं क्युबिक पॉलिनॉमियल. आणि ह्याची परत आपण एक्झाम्पल बघितली. नंतर पुढचा शेवटचा पॉईंट बघितला तो म्हणजे स्टँडर्ड फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म ऑफ ए पॉलिनॉमियल. तुम्हाला पॉलिनॉमियल दिलेलं असेल तर त्याचं स्टँडर्ड फॉर्म, कोइफिशियंट फॉर्म आणि इंडेक्स फॉर्म कसा लिहायचा ते बघितलं. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म म्हणजे दिलेले पॉलिनॉमियल जे आहे त्याच्यामध्ये उतरत्या घातांकाच्या क्रमाने लिहिणं त्याला म्हणायचं स्टँडर्ड फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये ज्या काही टर्म्स मधल्या गाळलेल्या असतात त्या लिहिणं त्याला म्हणायचं इंडेक्स फॉर्म. आणि कोइफिशियंट म्हणजेच त्या व्हेरिएबल बरोबर आलेले जे कोइफिशियंट आहे ते कंसामध्ये लिहिणं त्याला म्हणायचं कोइफिशियंट फॉर्म. आणि तुम्हाला पॉलिनॉमियल दिल्यानंतर हे 3 विचारतात, किंवा कधी कधी कोइफिशियंट देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला पॉलिनॉमियल तयार करायला सांगतात, ते पण आपण इथं बघितलं. तर कोइफिशियंट लिहिताना कोइफिशियंटवरून पॉलिनॉमियल लिहिताना काय करायचं, तर कोइफिशियंट किती आहेत ते बघायचं आणि त्याच्यावरून एक इंडेक्स कमी घ्यायचा. पाहिजे तर आणखी एक मी एक्झाम्पल घेते. समजा असं असेल 3 2 1 0
आणि 4 असं असेल. तर इथं आता 1 2 3 4 5 कोएफिशियंट आहेत आणि म्हणजे इथं डिग्री किती येणार आहे? 4 येणार आहे. डिग्री इज इक्वल टू 4 येणार आहे. पण इथं एक्स घेतले मी, तुम्ही वाय एम कुठलेही घ्या, म्हणजे काय येणार इथं 3m 1 2 3 4 5 कोएफिशियंट आहेत म्हणजे डिग्री किती येणार? 4 येणार. नंतर इथं पाहिजे तर आपण एक मायनस घेऊयात, प्लस 2m³ येणार, मायनस 1m येणार, m² येणार, प्लस 0m आणि हे प्लस 4 या पद्धतीने येणार. 3m⁴ प्लस 2m³ मायनस 1m² प्लस 0m प्लस 4. आणि हेच कसं आणखी लिहिता येईल? 3m⁴ प्लस 2m³ मायनस 1m², हे 0m नाही लिहिलं तरी चालेल, प्लस 4. अशा पद्धतीनं ती पॉलिनॉमियल येईल. तर या पद्धतीनं कोएफिशियंट वरून पॉलिनॉमियल तयार करणं किंवा पॉलिनॉमियल दिलेले असेल तर स्टँडर्ड इंडेक्स आणि कोएफिशियंट फॉर्म आपल्याला लिहिता येतो. तर इथेपर्यंत आपण थांबूयात. ह्याच्या आधारेच आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 3.1 घ्यायचं आहे. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद.